नमस्ते बच्चों, आज हम बरसाने लाल चतुर्वेदी जी का गंगा मैया से साक्षात्कार पाठ पढ़ेंगे। गंगा मैया गंगा नदी है। साक्षात्कार का मतलब संदर्शन यानी इंटरव्यू। लेखक का परिचय एक बार देख लीजिए। हिंदी साहित्य में ख्याति प्राप्त हास्य रस के कवि एवं लेखक बरसाने लाल चतुर्वेदी जी का जन्म 15 अगस्त 1920 ईस्वी में मथुरा उत्तर प्रदेश में हुआ। आपने हिंदी साहित्य में हास्य रस पर पीएचडी तथा आधुनिक काव्य में व्यंग्य पर डी.लिट की डॉक्टर ऑफ लिटरेचर की उपाधि प्राप्त की। आपका व्यंग्य हास्य के चटकारे लिए रहता है। आपने काव्य, निबंध एवं कैरिकेचर रूपों को व्यंग्य के लिए अपनाया। आपने लेखन का प्रारंभ हास्य से किया, परंतु अनुभव में वृद्धि के साथ साथ व्यंग्य की मात्रा अधिक होती गई। डॉक्टर बालेंदु शेखर तिवारी के शब्दों में बरसाने लाल चतुर्वेदी का व्यंग्य लेखन हंसाता है और विसंगतियों पर सचेत भी करता है। आपके उल्लेखनीय योगदान के लिए उत्तर प्रदेश सरकार, हिंदी साहित्य अकादमी आदि संस्थाओं द्वारा सम्मानित किया गया। प्रसिद्ध रचनाएं भोलाराम पंडित की बैठक, मिस्टर छोखेलाल, बुरे फंसे, मिस्टर खोए खोए, हास्य निबंध संग्रह आदि। प्रस्तुत साक्षात्कार इंटरव्यू मुसीबत है नामक संग्रह से लिया गया है। लेखक ने इसमें गंगा मैया के माध्यम से आज के भ्रष्टाचार, महंगाई और धर्म के नाम पर होने वाले ढकोसलों पर व्यंग्य किया है। ढकोसल मतलब दिखावा। आज की ज्वलंत समस्याओं से विद्यार्थियों को परिचित कराने के उद्देश्य से इस पाठ का चयन किया गया है। यहाँ पर देखिए, गंगा मैया का मानवीकरण किया गया है और चरित्र, इतिहास जो है उसका भी मानवीकरण किया गया है। गंगा मैया के माध्यम से लेखक हमें ये समझाना चाहते हैं कि समाज में जो भी समस्याएं हैं उसका समाधान हमें ढूंढ निकालना चाहिए। समाज में समस्याएं बढ़ती गई तो क्या हो जाएगा और लोग चैन से जी नहीं पाएंगे। इस प्रकार गंगा मैया के मुंह से ही हमें ये समस्याओं के लिए उत्तर मिलता है। मकर संक्रांति के दिन इलाहाबाद में ही था। गंगा मैया के निजी सचिव से 2 मास पूर्व ही समय ले चुका था। जैसे कि बड़े बड़े लोगों का इंटरव्यू करने के लिए पहले उनसे अपॉइंटमेंट लेना पड़ता है ना। जैसे कि हम डॉक्टर के पास जाते हैं तो अपॉइंटमेंट लेकर जाते हैं, है ना। ऐसे ही यहाँ पर गंगा मैया से साक्षात्कार करने के लिए लेखक गंगा मैया के निजी सचिव मतलब खास मंत्री से, उनके पर्सनल सेक्रेटरी ऐसा कहते हैं, से 2 महीने, मास मतलब महीना, महीने पहले ही, पूर्व मतलब पहले ही समय ले चुके थे। अभी मकर संक्रांति के दिन गंगा मैया से साक्षात्कार करने के लिए लेखक वहां गए, इलाहाबाद गए। माँ मंदिर में विराज रही थी। विराजना बैठना, माँ मंदिर में बैठी थी, चेहरे पर उदासी थी।
उदासी मतलब नीरस भावना। वो खुश नहीं थी, चिंता में डूबी हुई थी, है ना। और मैंने जाकर माँ के चरण छुए। चरण छूना मतलब चरण स्पर्श करना। पास में ही एक मृगशाला पड़ी थी। जैसे कि हमारे सनातन हिंदू धर्म के अनुसार प्राचीन काल में ऋषिगण क्या करते थे, होम हवन करने के लिए मृगशाला में बैठकर ये पूजा पद्धति को पूर्ण करते थे, है ना। ऐसे ही यहाँ पर माँ मंदिर में बैठी थी। जो इंटरव्यू करने के लिए आया है, संदर्शक कहते हैं, उसे बैठने के लिए एक मृगशाला मतलब हिरण की खाल, मृगशाला मतलब हिरण की खाल से बना हुआ, खाल मतलब चमड़ा, हिरण की चमड़े से बना हुआ एक आसन लगाया गया था। मैं बैठ गया, प्रश्न लिखकर ले गया था। इंटरव्यू करने से पहले हमें क्वेश्चनर मतलब प्रश्नावली को तैयार करना पड़ता है। मैंने पहले ही उसे किया था। उन्होंने उत्तर बड़े ही स्नेह भाव से दिए। पूरा इंटरव्यू प्रस्तुत है। यहाँ पर गंगा मैया और लेखक के बीच जो बातचीत हुई, गंगा मैया का संदर्शन इंटरव्यू करने के लिए लेखक इलाहाबाद गए थे। लेखक के अनेक प्रश्नों का उत्तर गंगा मैया देती है। अभी उन दोनों के बीच जो वार्तालाप चलता है, इंटरव्यू हो रहा है, उसे हम देख लेंगे। टेक्स्ट बुक पास में रखिए। टेक्स्ट बुक के बिना लैंग्वेज क्लास बेकार है ना। प्रश्न पूछते हैं लेखक, माताजी कुछ विशेषज्ञ एक्सपर्ट्स कह रहे हैं कि आप में भी प्रदूषण प्रवेश कर रहा है। प्रदूषण, जैसे कि आपको हिंदी में ऐसा प्रदूषण कहा तो आपको कुछ भी समझ में नहीं आता, है ना। तो इसका अर्थ है पोल्यूशन, है ना। आप ऐसा कहें तो आप जल्दी समझ लेते हैं। विद्यार्थियों की मनस्थिति ही ऐसी ही है। इंग्लिश में कहा तो जल्दी आपको समझ में आता है। ठीक है, कोई बात नहीं। यहाँ पर लेखक जो प्रश्न पूछ रहे हैं उसके बारे में हम देख लेंगे। माताजी कुछ विशेषज्ञ कह रहे हैं कि गंगा मैया में भी प्रदूषण आ रहा है। प्रदूषण मतलब ये एयर पोल्यूशन, वाटर पोल्यूशन, ये सब नहीं है। यहाँ पर पोल्यूशन क्या है? सामाजिक, आर्थिक, राजनीतिक प्रदूषण है ना। तो गंगा मैया उत्तर देती है, वत्स, वत्स मतलब पुत्र, बेटा, तुमने ठीक ही सुना है। मेरी स्वयं समझ में नहीं आ रहा कि यह क्यों हो रहा है। गंगा मैया कहती है, तुमने जो पूछा वो सही है, परंतु मेरी समझ में नहीं आ रहा कि ये प्रदूषण क्यों हो रहा है। तो लेखक दूसरा प्रश्न पूछते हैं, आप में तो वह शक्ति है कि प्रदूषण अपने आप समाप्त हो जाता है। जैसे एक बार पानी मलिन हो जाती है, कुछ घंटे के बाद सूर्य के धूप उस पर पड़ी तो वो अपने आप साफ हो जाती है। ऐसा समझकर लेखक गंगा मैया से पूछते हैं कि कुछ लोग ऐसे कह रहे हैं कि आप में ऐसी शक्ति है, आप तो माता है, तो आप में ऐसी शक्ति है कि प्रदूषण को आप दूर कर सकती हैं। प्रदूषण आप में नहीं आता, वो अपने आप समाप्त हो जाता है। ऐसा प्रश्न पूछते हैं तो उत्तर गंगा मैया देती है,
जो भी यह कहते हैं वे उल्लू ही नहीं, उल्लू मतलब मूर्ख, उल्लू की आस्थावान शिष्य है। आस्थावान मतलब श्रद्धावान। जो भी इस बात को कह रहे हैं वो केवल उल्लू ही नहीं है, मूर्खता को अपनाए हुए मूर्खता के शिष्य है, ऐसा कहती हैं। ಈಗ ಡಾಕ್ಟರ್ ಬಲ್ಸಾನಿ ಲಾಲ್ ಚತುರ್ವೇದಿ ಗಂಗಾ ಮಾತೆಯ ಸಂದರ್ಶನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೊರಟಿದ್ದಾರೆ. ಅಲಹಾಬಾದಲ್ಲಿ ಗಂಗಾಮಯ್ಯ ಒಂದು ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಕೂತಿರುವಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಲೇಖಕರು 2 ತಿಂಗಳ ಮುಂಚೆಯೇ ಅಪಾಯಿಂಟ್ಮೆಂಟ್ ತಗೊಂಡಿದ್ರು. ಈಗ ಸಂದರ್ಶನ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೊರಟಿದ್ದಾರೆ. ಮೊದಲೇ ಪ್ರಶ್ನಾವಳಿಗಳನ್ನು ತಯಾರು ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ತಾಯಿಯ ಮುಖವನ್ನು ನೋಡಿದಾಗ ಆ ಮುಖದಲ್ಲಿ ಉದಾಸೀನತೆಗಿಂತ ಹೆಚ್ಚು ಬೇಸರ ಇತ್ತು. ಮುಖದಲ್ಲಿ ಒಂದು ಗೆಲುವಿನ ಕಳೆ ಇರಲಿಲ್ಲ. ಆ ಶೋಭೆ ಕುಂದಿದ ಹಾಗೆ ಕಾಣ್ತಿತ್ತು. ಲೇಖಕರು ಗಂಗಾ ಮಾತೆಯ ಬಳಿಗೆ ಹೋಗಿ ಅವಳ ಚರಣಗಳಿಗೆ ನಮಸ್ಕರಿಸಿ ತನಗಾಗಿ ಸಿದ್ಧಪಡಿಸಿದ ಜಿಂಕೆಯ ಚರ್ಮದಿಂದ ಮಾಡಿದಂಥ ಆಸನದ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. ಮೊದಲೇ ಹೇಗೋ ಪ್ರಶ್ನೆ ತಯಾರು ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ರು, ಕ್ವಶನರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. ಗಂಗಾಮಯ್ಯ ಕೂಡ ತುಂಬ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾಳೆ. ಅವರಿಬ್ಬರ ಮಧ್ಯೆ ನಡೆದ ಆ ಸಂದರ್ಶನದ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳು ಈಗ ಪಾಠದ ರೂಪದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮೊದಲನೇ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಲೇಖಕರು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮಾತೆ, ಕೆಲವು ತಜ್ಞರ ಅಭಿಪ್ರಾಯ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಈ ಗಂಗಾ ನದಿಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಮಾಲಿನ್ಯ ಉಂಟಾಗ್ತಾ ಇದೆ. ಆಗ ಗಂಗಾಮಯ್ಯ ಉತ್ತರ ಹೇಳುವಂಥದ್ದು, ಮಗು, ನೀನೇನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಿ ಅದು ಸರಿಯೇ, ಆದರೆ ಈ ನದಿಯಲ್ಲಿ ಮಾಲಿನ್ಯ ಹೇಗಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಈ ಮಾಲಿನ್ಯ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಜಲಮಾಲಿನ್ಯ, ವಾಯುಮಾಲಿನ್ಯ, ಶಬ್ದ ಮಾಲಿನ್ಯ ಅಂತಲ್ಲ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿರುವ ಅನೇಕ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಅಂದರೆ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಇರ್ಬೋದು, ಧರ್ಮದ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂಥ ಆಡಂಬರ ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಬೇರೆ ಸಾಮಾಜಿಕ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಕೂಡ ಇರ್ಬೋದು. ಇದೆಲ್ಲ ನನ್ನಲ್ಲಿ ಮಾಲಿನ್ಯವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುವ ಕಾರಣಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಲೇಖಕರು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಈ ಮಾಲಿನ್ಯವನ್ನು ದೂರ ಮಾಡುವ ಶಕ್ತಿ ನಿಮಗಿದೆ ಅಂತ ಕೆಲವರು ಹೇಳುವುದನ್ನು ನಾನು ಕೇಳಿದ್ದೆ, ಇದು ನಿಜವಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ಆಗ ಗಂಗಾಮಯ್ಯ ಹೇಳುವಂಥದ್ದು, ಆ ಥರ ಯಾರು ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂದರೆ ನನ್ನ ನದಿಯ ನೀರು ಮಲಿನ ಆಗಿ ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತಾದ ಮೇಲೆ ಅದು ತನ್ನಿಂದ ತಾನೇ ಶುಭ್ರ ಆಗ್ತದೆ, ಸ್ವಚ್ಛವಾಗ್ತದೆ ಅಂತ ಆ ಥರ ಯಾರು ಹೇಳ್ತಾರೋ ಅವರು ಮೂರ್ಖರು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಮೂರ್ಖತನವನ್ನೇ ತನ್ನದಾಗಿಸಿಕೊಂಡಂಥ ಮೂರ್ಖತನದ ಶಿಷ್ಯರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. तो लेखक पूछते हैं, तब और क्या कारण हो सकता है? ಇನ್ನೇನು ಕಾರಣ ಇರ್ಬೋದು ಅಂತ ಲೇಖಕರು ಕೇಳ್ತಾರೆ. उत्तर मिलता है, वत्स, देश का वातावरण ही जब प्रदूषित हो गया तब मैं कैसे बच सकती थी? सारे देश में भ्रष्टाचार, महंगाई, पाखंड, अन्याय, अत्याचार बढ़ रहा है. ये समस्याएं लोगों का जीना हराम कर दिया है, तो सारा देश इस प्रदूषण से तड़प रहा है. लोग चैन की नींद नहीं सो पा रहे हैं. आजकल देखिए ये कोरोना आ गया है ना, इसके वजह से कितनी लोग मर गए हैं, है ना. ऐसे ही यहाँ पर कितने लोग मर गए हैं, ऐसे ही यहाँ पर गंगा मैया कहती है
समाज में इन सब समस्याओं के रहते हुए मेरा ये जल कैसे प्रदूषित नहीं हो सकता था। तो लेखक पूछते हैं, आप ठीक ही कह रही हैं। चरित्र का संकट चर्चा का विषय तो बना हुआ है। वो कहते हैं चरित्र मतलब इतिहास, हिस्ट्री, उसका जो संकट है आज सभी लोगों के मुंह में चर्चा का विषय बन गया है। ಅಂದ್ರೆ ಲೇಖಕರು ಕೇಳ್ತಾರಲ್ವಾ, ಇನ್ನೇನು ಕಾರಣ ಇರ್ಬೋದು ಗಂಗಾ ನದಿಯಲ್ಲಿ ಮಾಲಿನ್ಯ ಉಂಟಾಗಲಿಕ್ಕೆ ಅಂತ. ಆಗ ಗಂಗಾ ಮಾತೆ ಹೇಳುವಂಥದ್ದು, ಇಡೀ ದೇಶವೇ ಮಾಲಿನ್ಯದಿಂದ ಕೂಡಿದೆ. ಹಾಗಿರುವಾಗ ನಾನು ಹೇಗೆ ಈ ಮಾಲಿನ್ಯದಿಂದ ಬಚಾವಾಗಲಿ? ಅಂದರೆ ರಾಜಕೀಯವಾಗಿ ನೋಡಿದರೆ, ಸಾಮಾಜಿಕವಾಗಿ ನೋಡಿದರೆ, ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ನೋಡಿದರೆ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲೂ ಕೂಡ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಉದ್ಭವ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಯಾವುದೋ ಒಂದು ಕಾರಣದ ವೈರಸ್, ಕೊರೋನಾ ಅಂತ ಹೆಸರಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ವೈರಸ್ ಇಡೀ ಜಗತ್ತನ್ನೇ ತಲ್ಲಣಗೊಳಿಸಿದೆ. ಹಾಗಿರುವಾಗ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ, ದೇಶದಲ್ಲಿ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ತಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ನನ್ನ ಈ ನದಿಯ ನೀರು ಮಾಲಿನ್ಯದಿಂದ ಹೇಗೆ ಮುಕ್ತ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಅಂತ ಕೇಳ್ತಾಳೆ. ಆಗ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೌದು ಅದು ಸರಿಯೇ, ಆದರೆ ಇವತ್ತು ಜನರ ಬಾಯಲ್ಲಿ ಇತಿಹಾಸದ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಆಗ್ತಾ ಉಂಟು. तो गंगा मैया उत्तर देती है, बेटा मेरा वो अंग ही तो था, यह इसलिए कह रही हूं कि वो अब अतीत की वस्तु हो गया. अतीत पास्ट, बीता हुआ. एक दिन मेरे पास आया था, बहुत ही दुखी था. मैंने उसे ढाढ़स बंधाया. ढाढ़स बंधाना मतलब सांत्वना देना. किंतु उसकी आंखों से आंसू निकलने बंद नहीं हुए. गंगा मैया कहती है, इतिहास जो है प्राचीन जमाने में, प्राचीन काल में मेरे शरीर का एक अंग ही था. क्योंकि आज ये बात मैं इसलिए उल्लेख कर रही हूँ कि आज वो अतीत की वस्तु बन गया है. हम कहते हैं हिस्ट्री इज द रिकॉर्ड ऑफ पास्ट इवेंट्स, है ना, परंतु गंगा मैया कहती है वो मेरे शरीर का एक अंग था और ऐसा मानती है कि मेरे शरीर का वो एक अंग सन्यासी बन गया. ऐसे निस्वार्थ भाव से वो अपने विचार व्यक्त कर रही है. मैंने उसे ढाढ़स बनाया, किंतु उसकी आंखों से आंसू निकलने बंद नहीं हुए. वो मेरे पास आया था, मतलब यहाँ पर इतिहास का भी मानवीकरण किया गया है. बहुत ही दुखी था, मैंने उसे सांत्वना दे दिया, फिर भी क्या है वो रो रहा था. क्यों रो रहा था? आज इतिहास को धक्का मारकर निकाल दिया गया है. इतिहास का जो अस्तित्व है वो मिट गया है, इसलिए वो रो रहा था. ಅಂದರೆ ಗಂಗಾ ಮಯ್ಯ ಹೇಳುವಂಥದ್ದು, ಇತಿಹಾಸ ನನ್ನ ಒಂದು ಶರೀರದ ಒಂದು ಅಂಶವೇ ಆಗಿದ್ದ, ಭಾಗವೇ ಆಗಿದ್ದ. ಆ ಅಂಶ ಈಗ ಶರೀರದ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಭಾಗ ರೋಗಕ್ಕೆ ತುತ್ತಾದರೆ ಏನಾಗ್ತದೆ, ಅಷ್ಟು ಭಾಗದಲ್ಲಿ ದುರ್ಬಲತೆ ಉಂಟಾಗ್ತದೆ, ಅಷ್ಟು ಭಾಗ ಅಲ್ಲಿ ಕ್ಷೀಣ ಆಗ್ತದೆ. ಹಾಗೆಯೇ ಇತಿಹಾಸಕ್ಕೆ ಕೂಡ ರೋಗ ಬಂದಿದೆ, ಇತಿಹಾಸ ಕೂಡ ಕ್ಷೀಣ ಆಗಿದೆ, ದುರ್ಬಲ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಹಾಗಾಗಿ ಜನ ಈಗ ಇತಿಹಾಸವನ್ನು ಕಳೆದು ಹೋದ ವಿಷಯ, ವಸ್ತು ಅಂತ ಸ್ವೀಕರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ.
ಇತಿಹಾಸ ವರ್ತಮಾನದ ಜೊತೆಗೆ ಬದುಕ್ತಾ ಭವಿಷ್ಯದ ಕನಸು ಕಾಣಬೇಕು ಅಂತ ಹೆಚ್ಚಿನವರು ಯೋಚನೆ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಒಂದು ದಿವಸ ಇತಿಹಾಸ ನನ್ನ ಬಳಿಗೆ ಬಂದಿದ್ದ, ಅಳುತ್ತಾ ಇದ್ದ. ನಾನು ಅವನನ್ನು ಸಮಾಧಾನ ಪಡಿಸಿದ್ರೂ ಕೂಡ ಅವನಿಗೆ ಸಮಾಧಾನ ಆಗಲಿಲ್ಲ. ಅಂದರೆ ಇತಿಹಾಸಕ್ಕೆ ಮನುಷ್ಯನ ರೂಪವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಲೇಖಕರು ಇಲ್ಲಿ ಉಲ್ಲೇಖಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ರಶ್ನೆ, अब चरित्र भैया कहाँ हैं? उत्तर, मुस्कुराते हुए। गंगा मैया मुस्कुराते हुए उत्तर देती है, बेटा शब्दकोशों में उसका नाम शेष है। शब्दकोश डिक्शनरी उपदेशकों के प्रयोग में भी आ रहा है। उपदेश का मतलब सलाह देने के लिए। मास्टर लोग भी छोटी कक्षाओं में विद्यार्थियों को पढ़ाते समय कभी कभी इस शब्द का प्रयोग करते हैं। इतिहास कहाँ है, ऐसा लेखक पूछने पर गंगा मैया उत्तर देती है, इतिहास जो है आज शब्दकोशों में रहा है। किसी को सलाह या उपदेश देना है तो इतिहास का प्रयोग हम करते हैं। मास्टर लोग भी छोटी कक्षाओं में बच्चों को उदाहरण देने के लिए इतिहास से कुछ उदाहरण लेते हैं. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಕೇಳಿದ ಪ್ರಶ್ನೆ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಇತಿಹಾಸ ಎಲ್ಲಿದ್ದಾನೆ, ಇತಿಹಾಸ ಅಣ್ಣ ಎಲ್ಲಿದ್ದಾನೆ ಅಂತ. ಆಗ ಗಂಗಾಮಯ್ಯ ನಗುತ್ತಾ ಉತ್ತರಿಸ್ತಾಳೆ, ಇತಿಹಾಸ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಈಗ ನೀನು ಲೈಬ್ರರಿಗೆ ಹೋಗಿ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಡಿಕ್ಷನರಿಯನ್ನು ತೆಗೆದು ನೋಡು, ಅದರಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಬರುವಾಗ ಹಿಸ್ಟ್ರಿ ಅಂತ ಬರ್ತದೆ. ಹಿಸ್ಟ್ರಿ ಅಂದರೆ ಇತಿಹಾಸ ಮತ್ತು ಕಳೆದು ಹೋದ ಘಟನೆಗಳ ವಿವರಣೆ ಅನ್ನುವಂಥ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ನಿನಗೆ ಸಿಗ್ತದೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಕೆಲವೊಂದು ಉಪದೇಶಗಳನ್ನು ಅಂದರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಬುದ್ಧಿ ಮಾತು ಹೇಳಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ, ಸಲಹೆಗಳನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಆ ಥರ ಇತ್ತು ಈ ಥರ ಇತ್ತು ಅನ್ನುವಂಥ ಘಟನೆಗಳನ್ನು ನೆನಪಿಸಿಕೊಳ್ತಾ ಕೆಟ್ಟದು ಮಾಡಿದರೆ ಏನಾಗ್ತದೆ, ಒಳ್ಳೆಯದು ಮಾಡಿದರೆ ಏನಾಗ್ತದೆ ಅನ್ನೋದರ ಬಗ್ಗೆ ಜನ ಇತಿಹಾಸವನ್ನು ಉಪಯೋಗಿಸ್ತಾ ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಈ ಟೀಚರ್ಸ್ ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಸಣ್ಣ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಪಾಠ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಇತಿಹಾಸದ ಕೆಲವು ವಿಷಯಗಳನ್ನು ತಂದು ಉದಾಹರಣೆಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೇಳುತ್ತಾರೆ. प्रश्न, चरित्र के अस्तित्व को किसने मिटाया? चरित्र के अस्तित्व को किसने मिटाया? तो गंगा मैया उत्तर देती है, सेवा करने से चरित्र बनता था, सेवा रानी को भी मारकर जाने कहाँ भगा दिया. भगाना ಅಂದ್ರೆ ಓಡಿಸುವುದು. अब तो सब मेवा बटोरने में लग गए. बटोरना इकट्ठा करना. सेवा ही परमो धर्म के स्थान पर मेवा ही परमो धर्म कहने लगे. लेखक एक प्रश्न पूछते हैं, चरित्र के अस्तित्व को किसने मिटाया? तो गंगा मैया उत्तर देती है, प्राचीन काल के लोग ऐसे थे कि बिना किसी प्रतिफल के काम करते थे, मतलब निस्वार्थी होकर काम करते थे. सेवा करना ही उनका प्रमुख उद्देश्य था. चाहे राजनीति हो, आर्थिक परिस्थिति हो या सामाजिक रूप से समाज सेवा लोग करते थे. परंतु आज दूसरों की सेवा करना है तो कुछ लोग घूस लेते हैं. ऐसे ही यहाँ पर लेखक ने उल्लेख किया है कि सेवा ही परमो धर्म के स्थान पर आज लोग मेवा बटोरने लगे. मेवा मतलब घूस लेना. यहाँ पर शब्द का अर्थ मत लीजिए, शब्द का अर्थ अलग है. यहाँ पर संदर्भ का अर्थ लीजिए. यहाँ पर मेवा ही परमो धर्म मतलब
घूस लेते जाते हैं, और छोटे मोटे काम करना है तो गरीबों से घूस लेते हैं, यानी रिश्वत लेते हैं। सेवा रानी को मारकर न जाने कहाँ भगा दिया है। अब सेवा के नाम पर लोग रिश्वत लेने लगे हैं, स्वार्थी बने हैं। आज मनुष्य अपने हित के बारे में सोच रहा है, दूसरों को कुछ भी हो जाए परंतु मुझे जीना है, ऐसा वो सोच रहा है। इसलिए समाज में भ्रष्टाचार की समस्या बढ़ चुकी है। ಅಂದ್ರೆ ಲೇಖಕರು ಕೇಳ್ತಾರೆ, ಈ ಇತಿಹಾಸದ ಅಸ್ತಿತ್ವವನ್ನು ಯಾರು ಹೋಗಲಾಡಿಸಿದ್ದು ಅಂತ, ದೂರ ಮಾಡಿದ್ದು? ಆಗ ಗಂಗಾಮಯ್ಯ ಉತ್ತರ ಹೇಳುವಂಥದ್ದು, ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಜನ ಹೇಗಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ತಾವು ಮಾಡುವ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಪ್ರತಿಫಲವನ್ನು ಬಯಸ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಸೇವಾ ಮನೋಭಾವವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಜನರೇ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಕಾಣಲಿಕ್ಕೆ ಸಿಗ್ತಾ ಇದ್ರು. ಬಡವರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡೋದು, ಅವರ ಬಗ್ಗೆ ಕರುಣೆ ಸಹಾನುಭೂತಿ ತೋರಿಸುವ ಜನರೇ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಇದ್ದರು. ಆದರೆ ಆಗ ಒಂದು ಮಾತಿತ್ತು, ಸೇವೆಯೇ ಪರಮಧರ್ಮ ಅಂತ. ಆದರೆ ಈಗ ಸೇವೆಯೇ ಅಲ್ಲ, ಲಂಚವೇ ಪರಮಧರ್ಮ ಅಂತ ಅಂಥ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಸೃಷ್ಟಿಯಾಗಿದೆ. ಬಡವರ ಸಂಪತ್ತನ್ನು ಕೊಳ್ಳೆ ಹೊಡೆಯುವುದು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಬಡವರು ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಕೆಲಸ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಂದ ಮಾಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಅಂತ ಬಂದರೆ ಆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಲಂಚ ತಗೊಳ್ಳದೆ ಬಡವರ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ ಕೊಡ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಹಾಗೆಯೇ ಇಲ್ಲಿ ಆ ಸೇವಾ ಅನ್ನುವಂಥ ರಾಣಿ, ಅವಳನ್ನು ಓಡಿಸಿಬಿಟ್ರು ಜನ. ಯಾವಾಗ ಅಲ್ಲಿ ಲಂಚ ತಗೊಳ್ಳುವ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಯಿತು, ಈ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ಸಮಸ್ಯೆಯು ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಾ ಹೋಯಿತು. ಜನ ತನ್ನ ಸ್ವಹಿತಕ್ಕಾಗಿ, ಸ್ವಾರ್ಥಕ್ಕಾಗಿ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ನೋವನ್ನುಂಟು ಮಾಡಲಿಕ್ಕೂ ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ನೋಡಲಿಲ್ಲ. ಈ ಥರ ಗಂಗಾಮಯ್ಯ ಲೇಖಕರ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಡ್ತಾಳೆ. ಲೇಖಕರು ಇನ್ನೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಾರೆ. ಪ್ರಶ್ನೆ, माँ आप सच कहती हैं, हाल ही में एक राज्यपाल ने इस प्रकार के भाव व्यक्त किए थे कि पूरे कुएं में ही भंग घुल गई है, तू ना कह मेरी और मैं ना कहूँ तेरी। हाल ही मतलब अभी अभी, भाव मतलब विचार, विचार व्यक्त करना, प्रकट करना। कुछ लोग ऐसे होते हैं, पाप कार्य करने के बाद क्या करते हैं, वो नदी में, कुएं में, तालाब में डुबकी लगाते हैं और इससे वे समझते हैं कि मेरा पाप सब मिट गया, है ना। परंतु वो कुएं का पानी प्रदूषित हो जाती है। कैसे? उनके जो पाप उसमें पड़ जाते हैं तो वो पानी प्रदूषित होती है। ऐसे ही यहाँ पर वो कुआं भी अपवित्र बनता है। राज्यपाल ने ऐसा विचार प्रकट किया है कि अनेक सरकारी अधिकारी हो, कोई भी हो, रिश्वत लेते हैं और समाज में भ्रष्टाचार की जो समस्या बढ़ने में इनका योगदान बहुत है। और वो कहते हैं कि तू ना कह मेरी, जैसे कि छोटे बच्चे आपस में एक समझौता बनाते हैं, ऐसे ही ये लोग क्या करते हैं, समझौता बनाकर जीते हैं। अपने पाप को छिपाने के लिए झूठ बोलने लगते हैं और एक झूठ से बचने के लिए दूसरी बार झूठ बोलने लगते हैं। ऐसे ही झूठ बोलते रहते हैं और यहाँ पर काम चलता ही रहता है।
तो क्या होता है, समाज में ये गंदगी हमेशा फैल जाती है, लोग चैन की नींद नहीं सो पाते, है ना। और गंगा मैया इसका उत्तर देती है, बेटा सत्य तो निर्भय है। निर्भय मतलब भय रहित, जिसे किसी का भय नहीं है उसे निर्भय कहते हैं। उसे किसी का डर नहीं है, वह तो स्वयं बोलता है। तुझे कैसे लगता है, व्यापारी मुझ में स्नान करके जाते हैं और मेरी जय का नारा लगाते हैं, तिलक छापे लगाते हैं और बाद में, नारा लगाना मतलब घोषणा करना, तिलक छापे तिलक लगाते हैं। और व्यापारी, व्यापारी मतलब भक्तजन। भक्तजन कौन है, जो हमेशा बुरे काम में व्यस्त रहता है और अपने पापों को धोने के लिए गंगा मैया में जाकर स्नान करता है, वो व्यापारी। उसे हम व्यापारी संबोधित करते हैं, हम नहीं गंगा मैया, ठीक है। और गंगा मैया उत्तर देती है, सत्य तो निर्भय है, उसे किसी का डर नहीं है। एक आदमी जितना भी झूठ बोले, परंतु अंत में सच सामने आ ही जाती है। और वह तो स्वयं बोलता है। झूठ के लिए किसी का सहारा लेना पड़ता है, परंतु सच के लिए ऐसा नहीं है, वो खुद सामने आकर स्वयं बोलता है। जैसे कि तुम कैसे समझते हो, व्यापारी, ये भक्तजन कभी कभी बुरे काम करके आते हैं और मुझ में डुबकी लगाते हैं, स्नान करके जाते हैं और मेरे इस पवित्र जल को मलिन करते हैं, और इसके बाद गंगा मैया की जय ऐसी नारा लगाते हैं, तिलक लगाते हैं और ऐसा समझते हैं कि मेरा सब पाप धुल गया। गंगा मैया ಹೇಳುವಂಥದ್ದು ಸಮಾಜದಲ್ಲಿರುವ ಈ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಎಷ್ಟು ಅಂತ. ಆಗ ಲೇಖಕರು ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳ್ತಾರೆ. ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ನಿಸ್ವಾರ್ಥತೆಯಿಂದ ಸೇವೆ ಮಾಡಿದರೆ ಅದಕ್ಕೊಂದು ಪ್ರತಿಫಲ ಸಿಗ್ತಾ ಇತ್ತು. ಆದರೆ ಈಗ ಜನರಿಗೆ ಆ ನಿಸ್ವಾರ್ಥತೆ ಬೇಕಿಲ್ಲ. ಏನು ಬೇಕಾಗಿದೆ? ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಗಿಂತ ಹೆಚ್ಚು ಸುಳ್ಳು ಹೇಳುವ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿದೆ. ಪಾಪ ಕಾರ್ಯ ಮಾಡುವ ಬಗ್ಗೆ ಜನ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆಗ ಗಂಗಾಮಯ್ಯ ಹೇಳುವಂಥದ್ದು, ಹೌದು, ಹಿಂದೆ ಸೇವೆಯೇ ಪರಮಧರ್ಮ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಆದರೆ ಈಗ ಲಂಚ ತಗೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡುವುದೇ ಪರಮಧರ್ಮ ಅಂತ ಜನರ ಮನಸ್ಥಿತಿ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಆಗ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೌದು, ನೀವು ಹೇಳೋದು ಸತ್ಯ. ಈಗಷ್ಟೇ ಒಬ್ಬರು ಸದ್ಯದ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ರಾಜ್ಯಪಾಲರು ಈ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ಬಗ್ಗೆ ತಮ್ಮ ಒಂದು ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನು ಈ ಥರ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ರಂತೆ. ಈ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ಜಗಳ ಮಾಡಿಕೊಂಡು ಪರಸ್ಪರ ಒಂದು ಒಪ್ಪಂದ ಮಾಡಿಕೊಂಡು, ನಾನು ಮಾಡಿದ ತಪ್ಪನ್ನು ನೀನು ಯಾರಲ್ಲೂ ಹೇಳಬೇಡ, ನೀನು ಮಾಡಿದ ತಪ್ಪನ್ನು ನಾನು ಯಾರಲ್ಲೂ ಹೇಳೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಅವರ ಮಧ್ಯೆ ಒಂದು ಒಪ್ಪಂದ ಆಗಿರ್ತದೆ. ಅದು ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳ ವಿಷಯ, ಆ ಬಾಲ್ಯದ ಒಂದು ವಿಷಯ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುವುದೇ ಈ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಅಂತ. ಒಂದು ಸಣ್ಣ ಕೆಲಸ ಆಗಬೇಕಿದ್ರೂ ಲಂಚ ಕೊಡದೆ ಯಾವ ಕೆಲಸವೂ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಈ ಅವರೊಳಗೆ ಒಂದು ಒಪ್ಪಂದ ಮಾಡಿಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. ಲಂಚ ಕೊಡುವವನು ಇರ್ಬೋದು, ತಗೊಳ್ಳೋವನು ಇರ್ಬೋದು, ಮತ್ತು ಆ ತಗೊಂಡದನ್ನು ನೋಡಿದವನೇ ಇರ್ಬೋದು. ಅವರ ಎಲ್ಲ ಒಂದು ಒಪ್ಪಂದ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬದುಕ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಹಾಗೆಯೇ
ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಇಂಥ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಉದ್ಭವ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಇಂಥ ಜನರೇ ಕಾರಣ ಆಗಿರ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಯಾವ ರೀತಿ ಇಂಥ ಜನ ಪಾಪಕೃತ್ಯಗಳಲ್ಲಿ ತೊಡಗಿ ತನ್ನ ಪಾಪವನ್ನು ಕಳಿಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ನದಿ, ಸಮುದ್ರ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಬಾವಿ ಇರ್ಬೋದು, ಸಣ್ಣ ಕೆರೆ ಇರ್ಬೋದು, ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಮುಳುಗು ಹಾಕ್ತಾರೆ. ಮುಳುಗು ಹಾಕಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಅಂದ್ಕೊಳ್ತಾರೆ ನನ್ನ ಪಾಪ ಎಲ್ಲ ಕಳೆದು ಹೋಯಿತು ಅಂತ. ಆದರೆ ಇದು ಯಾವತ್ತೂ ಕಳೆಯುವಂಥ ಪಾಪ ಅಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಆಗ ಗಂಗಾ ಮಾತೆ ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಾಳೆ, ನೀನು ಈ ಥರ ಕೇಳ್ತೀಯಲ್ವಾ, ಆದರೆ ಒಂದು ವಿಷಯ ನೆನ್ಪಿಟ್ಕೋ, ಸತ್ಯಕ್ಕೆ ಯಾರ ಭಯವೂ ಇಲ್ಲ, ಅದು ಯಾರಿಗೂ ಹೆದರುವುದೂ ಇಲ್ಲ. ಸತ್ಯ ತಾನೇ ಸ್ವತಃ ಮಾತಾಡ್ತದೆ. ಅಂದರೆ ಸುಳ್ಳಿಗಾದರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಸಹಾಯ ಬೇಕು. ಒಂದು ಸುಳ್ಳನ್ನು ಮುಚ್ಚಿ ಹಾಕಲಿಕ್ಕೆ ಮನುಷ್ಯ ಇನ್ನೊಂದು ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಾನೆ. ಅದೇ ಸತ್ಯಕ್ಕೆ ಯಾರ ಭಯವೂ ಇಲ್ಲ. ಸತ್ಯ ನಿರ್ಭಯತೆಯಿಂದ ಕೂಡಿದ್ದು, ಅದು ಯಾರಿಗೂ ಹೆದರದೆ ಬಾಳುತ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಹಾಗೆಯೇ ನಿನಗಿದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಅನ್ನಿಸ್ತದೆ? ಈ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ಅಂತ ಕರೆಸಿಕೊಳ್ಳುವಂಥ ನನ್ನ ಭಕ್ತರು ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಈ ಗಂಗಾ ನದಿಯಲ್ಲಿ ಸ್ನಾನ ಮಾಡಿ ಗಂಗಾ ಮಾತೆಗೆ ಘೋಷಣೆಯನ್ನು ಕೂಗಿ ಗಂಗಾ ಮಾತೆಯ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ತಿಲಕವನ್ನಿಟ್ಟುಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಇದರಿಂದ ಏನಾಗ್ತದೆ, ನಾನು ಮಲಿನವಾಗ್ತೇನೆ. ಯಾಕಂದರೆ ಈ ಗಂಗಾ ನದಿ ಆ ಜನರ ಪಾಪಗಳನ್ನು ತನ್ನಲ್ಲಿ ತುಂಬಿಕೊಳ್ಳುವುದರಿಂದ ಏನಾಗ್ತದೆ, ಮಲಿನ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಹಾಗಾಗಿ ಈ ಜನರಿಗೆ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಅವರೇನು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ. ಪ್ರಶ್ನ माँ आपने बिल्कुल मेरे मन के भावों को अभिव्यक्ति दी है. मैंने अपने बारे में और समाज में जो समस्याएं हैं उसके बारे में किस प्रकार का राय व्यक्त किया है, आपने उसे समझा दिया. यह असंगति क्यों, ऐसी समस्याएं क्यों बढ़ती है, ये मैं नहीं जानता. तो उत्तर मिलता है, बेटा वे समझते हैं कि वे कैसे भी कर्म करें, कर्म मतलब काम, और मैं उन्हें तार दूंगी. तार देना, रक्षा करना. गंगा मैया उत्तर देती है, वे समझते हैं, वे मतलब हमेशा बुरे काम में व्यस्त लोग ऐसा समझते हैं कि गंगा मैया में स्नान किया तो, गंगा नदी में स्नान किया तो सारे पाप धुल जाएंगे और गंगा मैया हमारी रक्षा करेगी. परंतु प्रदूषण तो छुआछूत का रोग है. छुआछूत यहाँ पर अर्थ सांक्रामिक रोग है ना. जनता को कष्ट देकर मेरे शरण आते हैं और मेरे निर्मल जल को मलिन करते हैं. गरीबों को, मजदूरों को कष्ट देकर उनके संपत्ति को लूटकर स्वयं सुख भोगते हैं और पाप कार्य करते हैं, दूसरों को दुख देते हैं, कष्ट पहुंचाते हैं, और साथ ही साथ मेरे शरण में आकर वो क्या करते हैं, मेरे निर्मल जल को अपवित्र कर लेते हैं. ऐसे लोगों की रक्षा मुझे करना है, परंतु करना ही है, क्योंकि ये मेरा धर्म है. चाहे वो अच्छा हो बुरा इंसान, उसने जितना भी पाप कार्य किया है
फिर भी मुझे उसकी रक्षा करनी पड़ती है। और ऐसे लोगों से मुझे नफरत भी है जो एक बार पाप कार्य करके गंगा नदी में डुबकी लगाकर कुछ दिनों के बाद दूसरा पाप कार्य करके आते हैं। ऐसे लोगों से मेरा जल प्रदूषित भी होता है, ऐसे लोगों से मैं घृणा भी करती हूँ। ಅಂದರೆ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಯಾವ ಭಾವನೆ ಇತ್ತು, ಈ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ಬಗ್ಗೆ ಇರ್ಬೋದು, ಸಮಾಜದಲ್ಲಿರುವ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಇರ್ಬೋದು, ಆ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ನೀವು ನಿಮ್ಮ ಮಾತುಗಳಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರಿ. ಹಾಗಾಗಿ ಇದೆಲ್ಲ ಯಾಕೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಹೇಳ್ಬೋದಾ? ಆಗ ಗಂಗಾಮಯ್ಯ ಹೇಳುವಂಥದ್ದು, ಈ ಜನ ಏನು ಅಂದ್ಕೊಳ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಈ ಗಂಗಾ ನದಿಯಲ್ಲಿ ಸ್ನಾನ ಮಾಡಿದರೆ ನನ್ನ ಪಾಪ ಎಲ್ಲ ಕಳೆದು ಹೋಗ್ತದೆ, ನಾನು ಶುಭ್ರನಾದೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಆದರೆ ಅವರನ್ನು ರಕ್ಷಿಸುವ ಜವಾಬ್ದಾರಿ ಹೊಣೆ ಕೂಡ ನನ್ನದು. ಆದರೆ ಅವರೇನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಜನರಿಗೆ ಕಷ್ಟವನ್ನು ಕೊಟ್ಟು ತೊಂದರೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವರಿಗೆ ದುಃಖವನ್ನುಂಟು ಮಾಡಿ ಪುನಃ ಪುನಃ ಬಂದು ತಮ್ಮ ಪಾಪವನ್ನು ನನ್ನ ಈ ಪವಿತ್ರವಾದ ನದಿಯ ನೀರಿನಲ್ಲಿ ಕಳೆದು ಹೋಗ್ತಾರೆ. ಆಗ ನನ್ನ ಈ ನದಿಯ ನೀರು ಅಪವಿತ್ರ ಆಗ್ತದೆ, ಮಲಿನ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಅಂಥ ಜನರನ್ನು ನಾನು ಕ್ಷಮಿಸುವುದಿಲ್ಲ, ರಕ್ಷಣೆಯೂ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ಗಂಗಾಮಯ್ಯ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಉಳಿದದ್ದು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.